गेल्या 5 वर्षांपासून मोटरसायकल चोरीच्या 2 गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी अखेर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकानं नैताळे तालुका निफाड या ठिकाणी जेरबंद केला. गणेश सुरेश पिंपळे वय वर्ष 30 हा राहणार शिवरे फाटा तालुका निफाड हा 2020 पासून नाशिक पोलिसांना चकवा देत होता. शहरातील गुन्हेगारी प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त गुन्हा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हा संदीप मिटके यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हा शाखा युनिट 2नं या आरोपींचा शोध सुरू केला. पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि महेश खांडबहाले यांना आरोपी नैताळे या ठिकाणी असल्याची माहिती मिळताच त्यांनी ती प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांना दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं नैताळे इथं रवाना होऊन तपास सुरू केला. तपासादरम्यान गणेश पिंपळे हा म्हतोबा मंदिरासमोर दिसून आला. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन नाव पत्ता विचारल्यावर त्यानं स्वतःची ओळख सांगितली. पुढील चौकशीसाठी नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन्ही मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची त्याने कबुली दिली. त्यानंतर नाशिक इथं त्याला आणून नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. ही संपूर्ण कारवाई गुन्हा शोध युनिट 2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सानप, पोलीस हवालदार मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुर्डीकर, चंद्रकांत गवळी, वाल्मिक चव्हाण, प्रकाश महाजन, महेश खांडबहाले, सुनील खिरणार यांनी केली. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.